झाला का तुझ्या डोक्यात भुंगा सुरू? तर रात्रभर असं विचार करत बसणार आहेस का? ते काय पंख्याचं बटन आहे का ऑन ऑफ करायला? तरी बोलत बसता. इथे काळजीने जीव खालीवर झालाय माझा. सगळं काही चांगलं चालू होतं. बरोबर गालबोट लागलं तर सुखाला तसं काहीतरी होतं. काळजी वाटणारच ना. आता मला एक सांग संजीवनी, सगळं असं गोड गुलाबी गुलबक्षी कसं असणार? आणि गालबोटच सौंदर्याचं सौंदर्य वाढवतं असं म्हणतात ना, तसंच आहे. दुःखच सुखाची ओढ निर्माण करतं. तत्वज्ञान म्हणून ऐकायला सगळं चांगलं आहे, पण प्रत्यक्षात दुःख भोगायला कुणालाच आवडत नाही. आणि त्यातूनही आपल्या मुलाला दुःख भोगायला लागतंय ना, हे आईसाठी फार कठीण असतं. खरं काय झालं असेल दोघांमध्ये? चांगले हसत खेळत तर होते, आणि हातात हात घ्या म्हटल्यावरती तिचा हात झटकून हात चक्क निघून गेला. जर झालं माझ्या मनात नुसतं. आणि या बाबतीत असं एकदम जाब विचारून पण चालत नाही ना. केअरफुली हँडल करावं लागतं सगळं. परक्याची पोर आपण आपल्या घरी आणतो, आणि तिला असं झडकारून हा चक्क आपल्या खोलीत निघून गेला. त्या पोरीचा चेहरा केवढूसा झाला होता बघितलंत ना. पण मी तुला याआधी सांगितलंय संजीवनी, या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही, कितीही वाटलं तरी. त्यांचं त्यांना सॉर्ट आउट करायला लागणार आहे, काय असेल ते. शेवटी ज्याची लढाई त्यालाच लढावी लागते ग. पण शेजारी उभे राहू शकतो, फार फार तर पाठीवर हात ठेवू शकतो. तेव्हा तुला काळजी करायची थांबवणं हा एकच पर्याय उरतो. मी काही योगी नाही तुमच्यासारखी. थांबव म्हटलं की थांबवलं. हे बघा, माझ्या मनात विचार येणार, आणि त्याच्याबरोबर काळजी सुद्धा.